सरकारचा वेळकाढूपणा आणि विरोधी पक्षाची चालढकल या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. जरांगे पाटलांनी 6 आमरण उपोषण केलेले आहेत. शरीराची चाळण त्यांच्या झालेली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, घटनात्मक आरक्षण, न्यायालयात टिकणारं आरक्षण, 50%च्या आतील आरक्षण मिळावं, ही त्यांची पहिल्या दिवसाची मागणी आहे. पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. कुणी म्हणतं त्यांच्या मागणीत बदल झाले. त्यांच्या मागणीत कुठलाही बदल झालेला नाही. तर त्यांची मागणी मराठा समाजाला 50%च्या आतील आरक्षण आहे. मग त्याला त्यांनी कुणबी आरक्षण म्हटलं, त्याला त्यांनी सगळे सोयरे म्हटलं, पण सगळ्या गोष्टीचा अर्थ एकच आहे. त्यामुळं असं द्विधा मनस्थिती किंवा वेगळेपणा निर्माण करण्याची आवश्यकता नाही. तर सरकारनं अंतरवाली सराटीला 1 सप्टेंबर 2023ला शांततेत बसलेल्या आंदोलकावर प्रचंड अशा प्रकारचा लाठी हल्ला घडून आणला. त्या ठिकाणी बंदुकीचा वापर करण्यात आला, अश्रुधुराचा वापर करण्यात आला आणि राज्यभर उग्र स्वरूप या आंदोलनानं घेतलं. याची परिणती म्हणून 7 सप्टेंबर 2023 रोजी सरकारनं न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली. या समितीला आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत. तर ही समिती फक्त शासन दरबारी असलेल्या मराठ्यांच्या मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी या नोंदी शोधण्याचं काम करत आहे. पण या नोंदी कुठं आहेत? शासनाच्या दप्तरात आहेत, तहसीलच्या रेकॉर्डला आहेत, भूमी अभिलेखच्या रेकॉर्डला आहेत, पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डला आहेत, त्या तुरुंगाच्या रेकॉर्डला आहेत, या सगळ्या शाळांमध्ये आहेत, या सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये आहेत. या नोंदी जुन्या आहेत. 70 वर्षापूर्वीच्या आहेत, 100 वर्षापूर्वीच्या आहेत, 150 वर्षापूर्वीच्या आहेत. एवढ्या प्रचंड जुन्या नोंदी या ठिकाणी आहेत. कुमारी माधुरी पाटील वर्सेस अप्पर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं असा निर्वाळा दिलेला आहे की जेवढे जुने पुरावे असतील तेवढे जात प्रमाणपत्रासाठी आणि जात व्हॅलिडिटीसाठी ग्राह्य धरावे. मग आता न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती काय करते? तर ती पुरावे शोधते, जुने पुरावे शोधते. आणि हे आरक्षण आज दिलंय का? हे आरक्षण आज दिलेलं नाही. अनेक स्वतःला स्वयंघोषित किंवा ओबीसीचे मसीहा मानणारे लोक हे बुद्धिभेद निर्माण करत आहेत. वास्तविकता 13 ऑक्टोबर 1967ला ओबीसी प्रवर्गाची यादी जाहीर झालेली आहे आणि त्यात 83 क्रमांकावर कुणबी या जातीची नोंद आहे. या कुणबीच्या तत्सम जाती, जशा माळी जातीच्या तत्सम जाती घेतल्या किंवा इतर जातीच्या तत्सम जाती घेतल्या, तशा कुणबी जातीच्या तत्सम जाती म्हणून किंवा उपजाती म्हणून किंवा पोटजाती म्हणून या ठिकाणी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा याचा समावेश सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना 1 जून 2004 रोजी घेण्यात आला. त्यावेळेस नामदार छगन भुजबळ सुद्धा कॅबिनेटचे मंत्री होते. म्हणजे इथं वेगळेपणा नाही आणि हे आजचं नाही. आता या घटनेला 20 वर्ष होऊन गेलेले आहेत. मग 20 वर्षापूर्वी घेतलेल्या, तुम्ही स्वतः सरकारमध्ये असताना घेतलेल्या निर्णयाला, तुम्ही त्या कॅबिनेटला हजर असताना घेतलेल्या निर्णयाला आज तुम्ही कसा विरोध करणार? साधी गोष्ट आहे ना. बरं, त्यानंतरही हा जिहाद पुन्हा रिवाईज झाला, त्यावेळेसही तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही. मग आता शिंदे समितीच्या नावानं ओरड करण्याची काय आवश्यकता आहे? शिंदे समितीला न्यायालय, तिला आरक्षण देण्याचे अधिकार नाही. शिंदे समिती रद्द करावी म्हणून माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका देखील ओबीसी कार्यकर्त्यांनी दाखल केली आणि न्यायालयानं तिच्यावर शिक्कामोर्तब केलं की ही समिती संवैधानिक आहे. मग आता अडचण कुठे आहे? आणि सरकारनं या न्यायमूर्ती संदीप शिंदेचा चेंडू केलेला आहे. सुरुवातीला 1 महिन्याचा अवधी दिला, नंतर अवधी दिला आणि तिला पहिल्यांदा अवधी दिला, तिला मनुष्यबळच नव्हतं, कार्यालय नव्हतं. नंतर मनुष्यबळ दिलं आणि पुन्हा म्हणजे सरकारनं या ठिकाणी 13 मार्च 2024ला एक जी आर काढला आणि 13 मार्चला जी आर काढला की संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात येत आहे आणि ती मुदतवाढ दिली 30 एप्रिलपर्यंत. आणि सरकारला माहिती आहे सरकार कसा खेळ करते किंवा वेळ काढूपणा कसा हे आपण पाहत आहोत. तर 13 मार्च 2024ला सरकारनं शिंदे समितीला मुदतवाढ दिली आणि 16 मार्च 2024ला
लोकसभेची आचारसंहिता डिक्लेअर झाली. आचारसंहिता डिक्लेअर झाली, समितीचं कामकाज बंद झालं, कारण तिचं मनुष्यबळच काढून घेण्यात आलं, कारण ते मनुष्यबळ निवडणुकीकडे वर्ग करण्यात आलं. तसं निवडणुकीला कर्मचारी लागतात आणि आपल्याला कल्पना आहे ते म्हणजे या दरम्यानच हे सगळं संपून गेलं आणि त्याच्यानंतर लोकसभेचा निकाल लागला. म्हणजे शिंदे समितीला फक्त तिथं 2 दिवस काम करता आलं. आणि शिंदे समितीसाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर कक्ष निर्माण करण्यात आले होते. सगळे कक्ष बंद करण्यात आले. अनेक कर्मचाऱ्याचे प्रमोशन झालेलं आहे, ते कर्मचाऱ्यांना डेप्युटेशनवर दिले होते ते काढून घेण्यात आले. आता नव्यानं आणखी कर्मचारी त्याला द्यावे लागतील, परंतु सरकार निवडणुकीच्या तोंडावर फक्त काहीतरी कार्य केलंय असं भासवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु फक्त ते वेळ काढूपणा. आता काल म्हणजे जरांगे पाटलांनी जवळपास 1.5 महिन्यापूर्वी आपलं आमरण उपोषण मागे घेतलं. ज्या दिवशी उपोषण मागं घेतलं त्याच स्टेजवर नामदार शंभूराजे देसाई यांनी सांगितलं की आम्ही न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देऊ. मग 1.5 महिना लागतं का हो हा जी आर निघायला? हा जी आर 30 तारखेला काल निघाला, आज 31 आहे. 30 तारखेला 30 जुलै 2024ला निघाला आहे आणि त्याला 31 डिसेंबरपर्यंतची 5 महिन्याची म्हणजे ही सगळ्यात मोठी मुदतवाढ आहे. आता प्रॉब्लेम असा होणार आहे की आणखी 1 महिन्यानं किंवा आणखी 1.5 महिन्यानं निवडणुकीची आचारसंहिता विधानसभेची घोषित होणार आहे आणि त्यामध्ये 2-2.5 महिने जाणार आहे. मग हिला पुन्हा आणखी नवीन सरकार गठीत होणार आहे. म्हणजे या समितीला काम करू द्यायचं की नाही द्यायचं हा एक मोठा प्रश्न या निमित्त समोर येतो सर, की सरकारची भूमिका नेमकी काय आहे. बरं या समितीनं 2 अहवाल जाहीर केले. मग सरकारनं किती पुरावे सापडले हे अद्याप का जाहीर केलं नाही? म्हणजे हे सरकारची वेळ काढूपणा कसा आहे. आणि आता नामदार शंभूराजे देसाई साहेब सांगतात की हैदराबाद गॅजेटची या ठिकाणी अटेस्टेड कॉपी पाहिजे त्यांना, सर्टिफाईड कॉपी पाहिजे त्यांना. मग एवढे दिवस काय केलं? जरांगे पाटलाच्या आंदोलनाला आता 12 महिने होत आलेले आहेत, 11 महिने उलटून गेलेले आहेत. मग 11 महिन्यात तुम्हाला सर्टिफाईड कॉपी भेटली नाही का? म्हणजे किती कमालीची गोष्ट. सरकार फक्त या ठिकाणी वेळ काढूपणा करत आहे आणि काहीतरी केल्यासारखं भासवत आहे. अहो, ज्या मायबाप सरकारनं न्यायमूर्ती शुक्रे समितीच्या माध्यमातून राज्यभर विखुरलेल्या मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या 2,59,00,000 लोकांपेक्षा जास्त लोकांपर्यंत ही समिती गेली. जिओ टॅगिंगसह सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्वे केला. म्हणजे जे सरकार 10 दिवसामध्ये, अवघ्या 10 दिवसामध्ये 2.5 कोटीपेक्षा जास्त लोकांपर्यंत राज्यभर विखुरलेलं चांद्या ते बांध्यापर्यंत लोकांपर्यंत जातं, त्या सरकारला 26 जानेवारी 2024 रोजी जी सगळे सोयरीची अधिसूचना आलेली आहे त्यातल्या 8.5 लाख हरकतीची स्क्रुटनी आणि छाननी ज्या एकाच जागेवर आहेत, एकाच कार्यालयामध्ये आहेत, ते 8.5 लाख या डॉक्युमेंट्सची छाननी करायला किती वेळ द्या? बरं, त्यातल्या 2.5 लाखपेक्षा जास्त का या सूचना ह्या पाठिंबादर्शक आहेत, म्हणजे त्या विचारात घेण्याची आवश्यकता सुद्धा नाही. फक्त त्यात काही म्हणणं असेल तेवढंच विचारात घ्यायचं. म्हणजे किती साधं आणि सरळ गणित आहे. सरकारनं ठरवलं तर 1 महिन्यात काम झालं असतं. मग आज बघा, आज जवळजवळ या घटनेला सुद्धा 5 महिने होऊन गेले आहेत आणि सरकार म्हणते काम चालू. म्हणजे सरकार फक्त वेळ काढूपणा करत आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष गंभीर नाही. पवार साहेब सांगतात की भुजबळ, हाके आणि जरांगेंना एकत्र बसवा आणि आम्हालाही बोलवा. म्हणजे जरांगे काय म्हणणार आहेत की आम्हाला 50% आरक्षण द्या. हाके आणि भुजबळ काय म्हणणार आहेत की ते देता येत नाही. मग प्रश्न कसा सुटणार आहे? काल उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा आपली भूमिका जाहीर केली आणि ते म्हणतात की आरक्षण मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रानं करावा. म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलून द्यायचं. अहो, प्रश्न किती तीव्र आहे. राज्यात मराठा समाजाच्या 450 पेक्षा जास्त युवकांनी आत्महत्या केलेल्या आहे. किती तीव्रता आहे, प्रचंड. आणि राजकीय पक्ष गांभीर्याने घेत नाहीत. म्हणजे हे फक्त टोलवा टोलवी करत आहे. यानं त्याच्यावर ढकलायचं, त्याने यांच्यावर ढकलायचं. पण सरकारनं ठरवलं तर सरकारनं या ठिकाणी मूळ मुद्दा असा आहे की कुठला कायदा करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. 1 जून 2004चा जो शासन निर्णय, त्यात कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ठराव घ्यायचा आहे आणि एक शासन निर्णय काढायचा आहे. किती साधा प्रश्न आहे. परंतु सरकारची मानसिकता नाही.
सरकार वेळ काढूपणा करत आहे आणि विरोधी पक्ष देखील गांभीर्य घेत नाही. काँग्रेसचे नेते तेच म्हणतात. वडेट्टीवार, नाना पटोले काय बोलत नाहीत. आता ते तोंडाला कुलूप लावलं. त्यांना माहिती आहे आता विधानसभा जवळ आली आणि फक्त विधानसभेमध्ये म्हणजे सभागृहात मात्र ते विरोध करतात किंवा राजकीय पक्षाच्या बैठकीत विरोध करतात. 2 वेळेस यापूर्वी राजकीय पक्षाच्या बैठकी झाल्या, 2 वेळेस त्यांनी विरोध केला. मग सरकारला सगळ्यांच्या भूमिका माहीत आहे. मग सरकारनं सरकारची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी आणि सरकारने एकदा सांगून टाकावं मराठा समाजाला आरक्षण देताच येणार नाही. कशाला जरांगे पाटील आपलं रक्त जाळतील, कशाला मराठा समाज रस्त्यावर उतरे. म्हणजे सरकार फक्त वेळकाढूपणा करते आणि विरोधी पक्ष फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्यांना माहिती आहे निवडणुकीच्या तोंडावर मराठ्यांना नाराज करून चालणार नाही आणि ओबीसीला नाराज करून चालणार नाही. पण तुमचं राजकारण होतं, पण इकडं जीव मात्र मराठ्यांचा जात आहे. त्यामुळे मायबाप सरकारला विनंती आहे की वेळेत आरक्षण द्यावं.